नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता प्रत्येकाला वाटतं की असा छोटासा फ्लोअर सोफा म्हणजे जो गुबगुबीतवाला फ्लोअर सोफा असतो तो आपल्या घरी असायला हवा, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु तो खरेदी करायला गेलं की भरपूर असे पैसे आपल्याला मोजावे लागतात. परंतु आज आपण घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने जुन्या कपड्यांचा वापर करून अतिशय सोप्या पद्धतीचा फ्लोअर सोफा या ठिकाणी तयार करणार आहोत, जो की बनवायला खूप सोपा आहे. आणि विशेष म्हणजे याला शिलाई मशीनची देखील आपल्याला गरज पडलेली नाही. बघू शकतात रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. अतिशय सोप्या पद्धतीने न शिवता न कट करता मी या ठिकाणी हा फ्लोअर सोफा या ठिकाणी तयार केलेला आहे. तुम्ही याला एकतर तुमच्या हॉलमध्ये टीव्ही बघण्यासाठी देखील ठेवू शकतात किंवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये लहान मुलं जर असेल तर त्यांना स्टडी करण्यासाठी देखील याचा यूज करू शकतात. दिसायला अगदी सुंदर दिसत आहे आणि विशेष म्हणजे जुन्या कपड्यांपासूनच आपण हा तयार केलेला आहे. याला शिवायची देखील गरज पडलेली नाही आहे किंवा आपल्याला मोजमाप देखील याला घ्यायची गरज पडली नाही. अगदी सोप्या पद्धतीचा हा फ्लोअर सोफा आपण या ठिकाणी आज तयार करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. बघू शकतात या ठिकाणी मी घेतलेला आहे असा जुना जास्त घेरवाला जो ड्रेस असतो तो आपल्याला घ्यायचा आहे. तुमच्याकडे असा ड्रेस नसेल तर तुम्ही जर गाऊन वापरत असाल तर जुना झालेला फाटलेला गाऊन देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. आता आपल्या घरामध्ये मुली तर असतात आणि मुलींकडे असे भरपूर असे ड्रेस असतात गाऊनवाले, आणि ते काय होतं की आपण खराब झालं की ते वापरत नाहीत, फरची पुसण्यासाठी त्याचा यूज करतो, परंतु त्याला बिलकुल टाकून देऊ नका. बघू शकता तशा प्रकारे आपल्याला असा गोल घेरवाला मोठावाला घेरवाला ड्रेस घ्यायचा आहे आणि वरचा जो स्लीव्जवाला गळ्याकडचा जो भाग आहे असा ड्रेसला उलट्या साईडने आपल्याला करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता ही वरची जी साईड आहे व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे चुन्या त्याला करून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे एक रबर बँड. तुम्ही एकदा हवं तर रबर बँडने याला पॅक करू शकतात किंवा नसेल तुमच्याकडे पॅक असं रबर बँड तर तुम्ही याला दोऱ्याने देखील असं गाठ मारून व्यवस्थित पॅक करू शकतात. अगदी सोपी प्रोसेस आहे. जे कोणी चॅनलवरती नवीन बघत असाल त्यांना देखील इतकं इझी हे बनवता येऊ शकेल की त्यांचा देखील विश्वास बसणार नाही. बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला हा वरचा जो भाग आहे तो व्यवस्थित अशा प्रकारे रबर बँडच्या मदतीने पॅक करून घ्यायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला हा जो आपण उलटा केलेला जो ड्रेस आहे तो आपल्याला सरळ साईडने करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे ड्रेस नसेल तर तुम्ही असं गाऊन वगैरे सुद्धा घेऊ शकतात. अशा प्रकारे आता उलट्या साईडने केल्यानंतर हा मधला गोलाकार आपल्याला भाग तयार होतो तो असा व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. बघू शकतात अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे करायचं आहे. अतिशय सोपी पद्धत आहे आणि अगदी गुबगुबीत हा फ्लोअर सोफा तयार होतो, ज्यासाठी आपल्याला जास्त मेहनत देखील घ्यायची गरज नाही आहे. आता बघू शकतात हिवाळा तर संपलेलाच आहे आणि आपल्याकडे भरपूर असे ब्लँकेट असतात जे की ठेवायचे कुठे हा देखील आपल्याकडे प्रश्न पडलेला असतो. किंवा कधी काय होतं की आपण नवीन ब्लँकेट खरेदी करतो आणि जुने जे ब्लँकेट असतात ते टाकायचे कुठे किंवा त्याचा काय यूज करायचा हा देखील आपल्याकडे खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. तर अशा वेळेस तुम्ही या जुन्या ब्लँकेटला जर अशा या ड्रेसमध्ये जर पॅक करून ठेवलं तर तुमचं नक्की दोन कामं या ठिकाणी होऊ शकतात. एक तर आपलं जे ब्लँकेट आहे त्याचा देखील चांगल्या प्रकारे रियूज होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट जर तुमच्याकडे उन्हाळ्यामध्ये असे ब्लँकेट ठेवायचा जर प्रॉब्लेम असेल तर तो देखील ठेवायचा प्रश्न तुमचा सुटलेला असेल. बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ब्लँकेटला या पूर्ण ड्रेसमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ब्लँकेटचा जो कपडा असतो तो अगदी सॉफ्ट गुबगुबीतवाला असतो. हवं तर तुम्ही या ठिकाणी जुने कपडे देखील यामध्ये टाकू शकतात किंवा ब्लँकेट देखील टाकलं तरीही चालेल. मी यामध्ये ब्लँकेटचाच वापर केलेला आहे. बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला हाताच्या मदतीने व्यवस्थित याला सेट करून घ्यायचं आहे आणि असं सेप देऊन घ्यायचं आहे. खालची साईड तुम्हाला अशी थोडीशी कमी ठेवायची आहे आणि वरची साईड तुम्हाला थोडी फुगलेली या ठिकाणी ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला हा जो वरचा जो भाग उरलेला आहे, जो गोलाकार आपला भाग होता तो एकत्र करून त्याला देखील एक रबर बँड या ठिकाणी लावायचा आहे. आणि हो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी रोज असे भरपूर युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. बघू शकतात हाताच्या मदतीने आपल्याला हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला हा सोफा बनवण्यासाठी यासाठी आपल्याला शिलाई मशीनची देखील गरज नाही आहे, शिवायची देखील गरज नाही आहे किंवा आपल्याला या ठिकाणी काही कट देखील करायची गरज नाही आहे. तुम्हाला जर नसेल याचा यूज करायचा तर तुम्ही पुन्हा आहे तसंच याला ब्लँकेट देखील यूज करू शकतात किंवा ड्रेसचा देखील दुसरं काही कामासाठी यूज करू शकतात. बघू शकतात अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. नक्की ट्राय
करून बघा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आता याचा वापर तुम्ही टी व्ही बघण्यासाठी करू शकता. तुमच्या घरामध्ये वृद्ध महिला किंवा जेंट्स पुरुष असेल तर तुम्ही त्यांना देखील बसण्यासाठी याचा वापर करायला देऊ शकतात. अतिशय सॉफ्ट असतो, बसायला देखील छान वाटतं आणि गुबगुबीत देखील आहे. लहान मुलांना स्टडी करण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकतात. आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. अशा प्रकारे आपण किचनमध्ये काही काम करून थकल्यानंतर असं जर तुम्ही त्या ठिकाणी जर ठेवलं तर नक्कीच तुम्हाला हे बसायला खूप कामी येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये लहान मुलं तर असतात आणि लहान मुलांना असं स्टडी करायला काही वेगळं जर भेटलं तर खूप आवडीने ते स्टडी करतात. बघू शकतात अशा प्रकारे तुम्ही लहान मुलांना देखील याच्यावर बसून अतिशय छान आणि हा सोफा तयार होतो. लाईक